नमस्कार. मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics second means geometry, sixth chapter is trigonometry, practice set 6.1, and question number 6, prove that. First example, sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. Now, sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta we have to prove. Now here, putting the values, we get, now here on putting suppose this is take LHS, left hand side is equal to sin square theta upon cos theta, then plus cos theta. Take a denominator 1, which is equal to, now on solving, here LCM is 1 into cos theta means cos theta, 1 into sin square theta means sin square theta, then plus cos theta into cos theta means cos square theta, which is equal to, now sin square theta plus cos square theta means 1 upon cos theta, which is equal to 1 upon cos theta means sec theta, which is equal to RH, yes, means right hand side. LHS is equal to sec theta, which is equal to RHS, and hence now we can write here sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. Then second example, here cos square theta into 1 plus tan square theta is equal to 1, which is equal to, now here left hand side LHS is equal to cos square theta into 1 plus tan square theta, now which is equal to cos square theta into 1 means cos square theta, then plus cos square theta into tan square theta, which is equal to cos square theta plus cos square theta into tan square theta means sin square theta upon cos square theta. Now here cos square theta get cancelled, and which is equal to, now here cos square theta plus sin square theta, which is equal to 1, and hence LHS is equal to RHS, and hence we can write here, hence cos square theta into 1 plus tan square theta is equal to 1. Then third example, now here left hand side LHS is equal to under root 1 minus sin theta upon 1 plus sin theta.
या ठिकाणी 1 मायनस साईन थिटा अपॉन 1 प्लस साईन थिटा आहे. याचा जो डिनॉमिनेटर आहे त्याची आपण कॉन्ज्युगेट पेअर जर घेतली, या ठिकाणी 1 प्लस साईन थिटा आहे, कॉन्ज्युगेट पेअर त्याची 1 मायनस साईन थिटा होईल. मग याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस साईन थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा असं आपल्याला ॲडजस्ट करता येते. आणि याला सॉल्व जर केलं तर विच इज इक्वल टू अंडर रूट. नाव हिअर 1 मायनस साईन थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा मीन्स 1 मायनस साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर होईल अपॉन. नाव हिअर 1 प्लस साईन थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा यांना जर प्रॉडक्ट केला तर या ठिकाणी इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. मीन्स स्क्वेअर ऑफ द फर्स्ट मीन्स 1 स्क्वेअर मीन्स 1, देन मायनस स्क्वेअर ऑफ द सेकंड मीन्स साईन स्क्वेअर थिटा या पद्धतीनं होईल. विच इज इक्वल टू नाव अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा ब्रैकेट स्क्वेअर अपॉन 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा. 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा means cos square theta, and hence LHS is equal to, या ठिकाणी स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होते. देन वी गेट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. मग या ठिकाणी कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला शोधता येईल की 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा जी आहे अपॉन कॉस थीटा आहे, याला आपण सेपरेट करू शकतो. मीन्स 1 अपॉन कॉस थीटा देन मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला नेमकं काय शो करायचं आहे. सेक थीटा मायनस टॅन थीटा घ्यायचा आहे. 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा होते. देन मायनस या ठिकाणी टॅन थीटा आपल्याला पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला इथे सॉल्व करावं लागेल. तर साइन स्क्वेअर 1 मायनस साइन थीटा इथं स्क्वेअर नाही पाहिजे. 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथे स्क्वेअर राहणार नाही, इथे स्क्वेअर नाही, सॉरी. ठीक आहे. मग याला इथे सॉल्व केलं मीन्स LHS इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा मीन्स सेक थीटा देन मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा मीन्स या ठिकाणी टॅन थीटा होते. विच इज इक्वल टू RHS. हे राईट हँड साईड आहे आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो हेन्स अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा माइनस टैन थीटा. फोर्थ एग्जाम्पल, सेक थीटा माइनस कॉस थीटा इंटू कॉट थीटा प्लस टैन थीटा इज इक्वल टू टैन थीटा इंटू सेक थीटा. नाउ हियर लेफ्ट हैंड साइड LHS is equal to sec theta minus cos theta into cot theta plus tan theta. Now sec theta means 1 upon cos theta which is equal to, now sec theta means 1 upon cos theta then minus
cos theta. Now into here cot theta plus, now tan theta means 1 upon cot theta. या ठिकाणी cot theta आहे म्हणून इथे आपण cot theta या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. which is equal to याचा डिनॉमिनेटर 1, याचा डिनॉमिनेटर हा 1. आपण हे सबस्ट्रॅक्ट जर केलं तर वी गेट, या ठिकाणी डिनॉमिनेटर जो आहे 1 इंटू कॉस थीटा मीन्स कॉस थीटा मिळेल. 1 इंटू 1 मीन्स 1 मायनस कॉस थीटा इंटू कॉस थीटा मीन्स कॉस स्क्वेअर थीटा होईल. Then into, now here cot theta upon 1 plus 1 upon cot theta, या ठिकाणी सुद्धा LCM जो आहे 1 इंटू cot theta मीन्स cot theta होईल आणि cot theta इंटू cot theta मीन्स cot स्क्वेअर थीटा होईल आणि प्लस 1 इंटू 1 मीन्स 1 होईल. Now we know 1 minus cos square theta means sin square theta होते, then upon cos theta into, now here cot square theta plus 1 जे आहे आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला 1 plus cot square theta is equal to cosec square theta upon here cot theta. त्याच्यानंतर याला सॉल्व करताना आपल्याला थोडासा एक अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला पाहिजे इथे tan थीटा इंटू सेक थीटा असं आन्सर मिळालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी त्या पद्धतीनं आपल्याला सिच्युएशन लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून विच इज इक्वल टू, नाव हिअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. त्याच्यानंतर हे जे कॉट थीटा आहे तो कॉट थीटा डिनॉमिनेटर आहे आणि म्हणून याला जर आपण इकडे जर घेतलं तर ते टॅन थीटा होऊन जाईल आणि हा जो कोसेक स्क्वेअर आहे, कोसेक स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. कोसेक स्क्वेअर थीटा मीन्स 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा होईल. 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉट थीटा मीन्स 1 अपॉन टॅन थीटा होईल, विच इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा इंटू, हे डिवाइडचं आपल्याला इंटू करता येईल, टॅन थीटा वरती जाईल आणि 1 खाली येईल मीन्स इंटू टॅन थीटा होईल. मग या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा आणि इथे साइन स्क्वेअर थीटा आहे ते कॅन्सल होऊन जाईल. नंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला इथे राईट हँड साईडला टॅन थीटा इंटू सेक थीटा आहे आणि म्हणून या ठिकाणी टॅन थीटा मिळालंच आहे आणि 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा होते आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो LHS इज इक्वल टू, नाव हिअर टॅन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा मीन्स सेक थीटा विच इज इक्वल टू RHS.
and hence now we can write here sec theta minus cos theta into cot theta plus tan theta is equal to tan theta into sec theta. एक्झाम्पल जे आहे cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. या ठिकाणी लेफ्ट हँड साइड जी आहे LHS इज इक्वल टू cot theta प्लस tan theta. मग या ठिकाणी आपल्याला दोन्ही याच्या व्हॅल्यूज माहित आहे. विच इज इक्वल टू cot theta मीन्स cos theta अपॉन sin theta आणि प्लस tan theta मीन्स sin theta अपॉन cos theta. या ठिकाणी दोन्ही याचा डिनॉमिनेटर हा डिफरंट आहे. मीन्स sin theta इंटू cos theta. क्रॉस प्रोडक्ट घ्या. cos square theta इंटू cos square theta. cos theta इंटू cos theta means cos square theta plus sin theta into sin theta means sin square theta, which is equal to आता या ठिकाणी cos square theta plus sin square theta याची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे आणि अपॉन sin theta into cos theta. आता 1 अपॉन दिस असल्यामुळे याला आपल्याला सेपरेट पण करता येईल. अँड हेन्स LHS इज इक्वल टू LHS इज इक्वल टू 1 अपॉन sin theta इंटू 1 अपॉन cos theta घेता येईल. आपलं लक्ष हे राईट हँड साईडकडे पण असायला पाहिजे. कोसेक थिटा इंटू सेक थिटा पाहिजे, जे याच्यावरून आपल्याला 1 अपॉन साइन थिटा मीन्स कोसेक थिटा होते, हे आपल्या लक्षात येईल. अँड हेन्स LHS इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा मीन्स कोसेक थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा मीन्स सेक थिटा, which is equal to right hand side. And hence we can write now cot theta in plus tan theta is equal to cosec theta into sec theta. अशा प्रकारे आपल्याला हे शो करता येते. देन सिक्स्थ एक्झाम्पल पाहू. 1 अपॉन सेक थिटा माइनस tan थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस tan थिटा. नाउ हियर लेफ्ट हैंड साइड इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा माइनस tan थिटा. त्याच्यानंतर व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करून घ्यायचे आहे. विच इज इक्वल टू किंवा इक्वल टू मी इथेच लिहितो. दिस इज 1 अपॉन नाउ सेक थिटा मीन्स 1 अपॉन कॉस थिटा, then minus tan theta. We know the formula. Tan theta means sin theta upon cos theta, which is equal to. आता याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. एवढा पोर्शन आपण सॉल्व करून घेणार आहोत. मीन्स 1 अपॉन या ठिकाणी
सॉल्व करताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. हे डिनॉमिनेटरमध्ये याची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी कॉस थीटा आणि इथं डिनॉमिनेटर जो आहे तो तिथेही कॉस थीटा आहे आणि दोन्ही याचा कॉमन आहे, सेम आहे आणि म्हणून इथं डिनॉमिनेटरमध्ये कॉस थीटा आपल्याला लिहिता येईल आणि त्याच्यानंतर न्यूमरेटरमध्ये 1 मायनस साइन थीटा लिहिता येईल, विच इज इक्वल टू त्याच्यानंतर याला आपण इंटू करू शकतो, म्हणजे रेसिप्रोकल आपण घेऊ शकतो. म्हणजेच हा कॉस थीटा वरती जाईल, मीन्स न्यूमरेटरमध्ये कॉस थीटा आणि खाली डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस साइन थीटा अशी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. याला आपण सॉल्व करून घ्यायचं आहे. विच इज इक्वल टू सॉल्व करताना कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा जर असेल तर याची जी कॉन्ज्युगेट पेअर आहे ती आपल्याला माहीत आहे. त्या कॉन्ज्युगेट पेअरनी जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लाय केलं, 1 मायनस साइन थीटा आहे, कॉन्ज्युगेट पेअर 1 प्लस साइन थीटा यांनी मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला, त्यानेच डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं, मीन्स साइन थीटा. त्यानंतर न्यूमरेटर जो आहे त्यांचा पण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार आणि खालचं आपण खाली जे आहे डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस साइन थीटा इंटू 1 प्लस साइन थीटा करावं लागेल. या ठिकाणी 1 मायनस साइन थीटा इंटू 1 प्लस साइन थीटा सॉरी 1 मायनस साइन थीटा इंटू धिस, हा गुणाकार या ठिकाणी मी इथे घेतला आहे. त्याच्यानंतर हा जो आहे कॉस थीटा इंटू धिस होईल. या ठिकाणी कॉस थीटा इंटू 1 जर आपण केलं तर कॉस थीटा होईल, कॉस थीटा. त्याच्यानंतर प्लस कॉस थीटा इंटू साइन थीटा मीन्स कॉस थीटा इंटू साइन थीटा मिळेल, विच इज इक्वल टू इथे घेतो मी. या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे 1 मायनस साइन थीटा आणि सेकंड याच्यामध्ये 1 प्लस साइन थीटा जर असेल तर यांचा गुणाकार करताना न्यूमरेटर तसंच राहील, कॉस थीटा प्लस कॉस थीटा इंटू साइन थीटा अपॉन या ठिकाणी 1 मायनस साइन थीटा 1 प्लस साइन थीटा आहे, मीन्स स्क्वेअर ऑफ द फर्स्ट, 1चा स्क्वेअर मीन्स 1 मायनस स्क्वेअर ऑफ द सेकंड मीन्स साइन स्क्वेअर थीटा, विच इज इक्वल टू या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा जो आहे मीन्स कॉस स्क्वेअर थीटा होते, कॉस स्क्वेअर थीटा होईल आणि हा जो आहे तो तसंच राहील, कॉस थीटा प्लस कॉस थीटा इंटू साइन थीटा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉस थीटा जर आपण
कॉमन जर काढलं कॉस थिटा ठीक आहे विच इज इक्वल टू आपण इथे सेपरेट करून घेऊया मीन्स कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा त्यानंतर प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा या ठिकाणी कॉस थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा मीन्स कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मीन्स कॉस थिटा इंटू कॉस थिटा होईल आणि प्लस इथे कॉस थिटा इंटू साइन थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मीन्स कॉस थिटा इंटू कॉस थिटा आता हा कॉस थिटा कॅन्सल होईल या ठिकाणी कॉस थिटा कॅन्सल होईल आणि आपल्याला शिल्लक राहील या ठिकाणी 1 अपॉन कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा देन प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा means tan theta and hence LHS is equal to आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपण काय शो करायचं आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा शो करायचा आहे मग या ठिकाणी LHS इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा जो आहे म्हणजेच सेक थिटा होते आणि प्लस या ठिकाणी हा टॅन थिटा मिळतो म्हणजेच हेच आपलं राईट हँड साईड आहे मीन्स RHS आहे अँड हेन्स वी कॅन राईट 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. प्रॉब्लेम नंबर 8 sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. Now here left hand side means LHS is equal to sec theta plus tan theta. Now here sec theta plus tan theta means which is equal to sec theta means 1 upon cos theta then plus tan theta means sin theta upon cos theta. Now here we have to show cos theta upon 1 minus sin theta means which is equal to 1 plus sin theta upon cos theta. Now multiply by now conjugate pair of this means 1 minus
sin theta upon 1 minus sin theta, because we have to show the denominator 1 minus theta means this. Now which is equal to, now 1 plus sin theta into 1 minus sin theta means 1 square minus sin square theta upon cos theta into 1 minus sin theta. Now which is equal to 1 square means 1 minus sin square theta means cos square theta upon cos theta into 1 minus sin theta, which is equal to cos square theta means, which is equal to cos square theta means cos theta into cos theta upon cos theta into 1 minus sin theta. Now cos theta get cancelled, and hence left hand side LHS is equal to cos theta upon 1 minus sin theta, which is equal to RHS, and hence sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. अशा प्रकारे आपण हे सॉल्व करू शकतो, शो करू शकतो. देन 9th example. Now in this example, if tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. Now here LHS is equal to tan theta plus 1 upon, now tan theta plus 1 upon tan theta is equal to 2 is given. Now squaring both sides, on taking squares, then we get tan theta plus 1 upon tan theta bracket square is equal to 2 square. Now tan theta plus 1 upon tan theta bracket square means square of the first term means tan square theta, then plus 2 into tan theta into 1 upon tan theta plus 1 upon tan theta bracket square is equal to 4, and hence here tan theta get cancelled, and tan square theta plus 1 square means 1 upon tan theta square means tan square theta is equal to this 4, then this 2 means minus 2, and hence tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 4 minus 2 means 2.
Problem 10th, tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square is equal to sin a into cos a. Now left hand side, tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square. Now here tan a upon, now 1 plus tan square a means sec square a bracket square, then plus cot a upon 1 plus cot square a means cosec square a bracket square. Now tan a means sin a upon cos a upon sec square a bracket square. Now sec square a means 1 upon cos square a bracket square plus cot a means cos a upon sin a upon cosec square a means 1 upon sin square a bracket square. Now which is equal to sin a upon cos a into cos square a bracket square means cos to the power 4a upon 1 plus here cos a upon sin a into 1 upon sin square a bracket square means sin to the power 4a upon 1. Now here cos a into cos a into cos a 4 times means 4 will get cancelled, means 3 cos a get cancelled. Here also sin a get cancelled, here power 4 cancelled, then 3 will remain. Now here which is equal to this sin a into cos cube a plus cos a into sin cube a. Now taking common, now here sin a into cos a is common, means sin a cos a taking common, then remaining here cos square a, then plus here sin square a. Now we know cos square a plus sin square a means 1, means which is equal to sin a into cos a into 1, means which is equal to sin a into cos a, which is equal to right hand side, and hence LHS is equal to RHS, and hence we can write hence tan a upon 1 plus tan square a bracket square, then plus cot a upon 1 plus cot square a bracket square is equal to sin a into cos a. अशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो. देन 11th example, sec to the power 4a into 1 minus sin to the power 4a minus 2 tan square a is equal to 1. Now here left hand side LHS is equal to sec to the power 4a into 1 minus sin to the power 4a minus 2 tan square a. Now here which is equal to sin sec raised to power 4a means 1 upon sec means 1 upon cos, means 1 upon cos to the power 4 a into now 1 minus sin square and square means 1 minus
sin square A into 1 plus sin square A, then minus 2 into, now tan square A means sin square A upon cos square A. Now which is equal to, now from this 1 plus sin square A minus 1 minus sin square A means, from this 1 minus sin square A means cos square A. Cos square A into 1 plus sin square A upon cos to the power 4 means cos square A into cos square A, then minus 2 into sin square A upon cos square A. Now here cos square A get cancelled and we get which is equal to, now here denominator is cos square A, here also cos square A, then from this 1 plus sin square A, then minus 2 sin square A upon cos square A, which is equal to, now this 1 sin square A minus 2 sin square A means minus sin square A upon cos square A. Hence, LHS is equal to 1 minus sin square A means cos square A upon cos square A. Both get cancelled, which is equal to 1, which is equal to right hand side means RHS, and hence we can write, hence sec to the power 4A into 1 minus sin to the power 4A, then minus 2 tan square A is equal to 1. Problem number 12. Now here tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. Now here also left hand side LHS is equal to tan theta upon sec theta minus 1. डिनॉमिनेटर मध्ये जर सेक थीटा मायनस 1 असेल तर याची आपण कॉन्जुगेट पेअर घेऊन मल्टिप्लाय करता येते, मीन्स सेक थीटा प्लस 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सेक थीटा प्लस 1 अपॉन सेक थीटा प्लस 1 याने आपल्याला मल्टिप्लाय करता येईल. मीन्स विच इज इक्वल टू टॅन थीटा into sec theta plus 1 upon, now sec theta
minus 1 into sec theta plus 1 means square of the first means sec square theta, then minus square of the second, 1 square means 1. Now which is equal to tan theta into sec theta plus 1 upon now sec square theta minus 1. Now sec square theta means 1 plus tan square theta, then minus 1. Then 1 minus 1 get cancelled, then we get which is equal to tan theta into sec theta, tan theta into sec theta, then plus 1 into tan theta means tan theta upon tan square theta, which is equal to now tan theta means sin theta upon cos theta into sec theta means 1 upon cos theta which is equal to now taking tan theta common means tan theta into sec theta plus 1 upon tan square theta means tan theta into tan theta. Now tan theta get cancelled, then we get and hence left hand side is tan theta upon sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 upon tan theta. Now we want tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. Now here also tan theta sec theta plus 1 and sec theta minus 1 and tan theta. We can use the equal ratios theorem on equal ratios. Now by
theorem on equal ratios we get each ratio k is equal to, now we can add tan theta plus sec theta plus 1 upon sec theta minus 1 plus tan theta, which is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1, which is equal to RHS, and hence now we can write here tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. Thank you from Sanjay Thakre.